नमस्कार मित्रांनो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्व जनगणना 2027 कशी करून घ्यायची मोबाईलवरून 10 मिनिटात हे पाहणार आहे. मित्रांनो, भारत सरकारच्या 16व्या राष्ट्रीय जनगणनेची म्हणजे जनगणना 2027 प्रक्रिया सध्या सुरू आहे. यावेळी प्रथमच नागरिकांना आपली माहिती स्वतः ऑनलाईन भरण्याची सोय देण्यात आलेली आहे. ज्याला स्वगणना असे म्हणले जाते. आता ही स्वगणना 2027 हा जो काही कालावधी आहे, हा आहे 1 मे ते 15 मे 2026 हा महाराष्ट्रात स्वगणनेसाठी कालावधी निश्चित केलेला आहे. याची जी काही वेबसाईट आहे, ती पण मी सांगितलेली आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही कशा पद्धतीने आपण 10 मिनिटात संपूर्ण स्वजनगणना करायची, हे आपण समजून घेणार आहे. तर मित्रांनो, सर्वांनी हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत तुमचे जे काही सहकारी नातेवाईक असतील, मित्र असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना आजच तुम्ही आपली ही जनगणना आहे, ती पूर्ण करायला सांगा मित्रांनो. चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर मित्रांनो, आपण मोबाईलवर असू किंवा लॅपटॉपवर कोणत्याही माध्यमातून आपण ही स्वगणना करू शकतो. यामध्ये आपल्याला सर्वप्रथम Googleवर गेलो, की ही जी काही वेबसाईट आहे, सेल्फ इन्युमरेशन सेन्सस ही वेबसाईट आपल्याला याच्यात टाकायची. आता हे टाकल्यानंतर अशा पद्धतीने हा एक जो काही टॅब आहे, तो सुरुवातीचा वरचा सगळ्यात वरचा जो टॅब आहे, तो येईल. म्हणजेच होम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आता आपण ह्यावरती क्लिक करायचे. आता ह्यावरती आपण हा जो काही पहिला टॅब आहे, त्याच्यावरती क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर जो काही तुम्हाला पुढचा टॅब दिसेल, तो अशा पद्धतीने दिसेल. मित्रांनो, ही जनगणना 2027 जे जसं हमारी जनगणना हमारे विकास इथे दिसत आहे तुम्हाला. अशा पद्धतीने हा टॅब दिसेल. टॅब दिसला की तुम्ही खाली येऊ शकता. मोबाईलवरती जरी तुम्ही डायरेक्ट लिंक टाकली, सेल्फ इन्युमरेशन तरी चालेल. ठीक आहे. आता इथे पहा, इथे थोडंसं तुम्हाला हा एक टॅब दिसेल इथे सेल्फ इन्युमरेशन म्हणजेच स्वगणना. याच्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे. आता आपण क्लिक करूया याच्यावरती. क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला असं दिसेल, की जी काही मुख्य वेबसाईट आहे, मेन वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती त्यावर तुम्ही ओके करा. ओके केल्यानंतर तेथे ओके करा तुम्ही. हे पहा, याचे आता ओके करा. ओके केल्यानंतर ही जी काही आपली मेन वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला आपण आलेलो आहे. म्हणजे मित्रांनो, हे जे काही इथून तुम्हाला इथे जे काही राज्य सिलेक्ट करायचे, कॅप्चा टाकायचं इथून पुढे तुमचं जे काही महत्त्वाचं आहे, स्वगणनेचा हा टॅब इथून पुढे ओपन होणार आहे. मित्रांनो, डायरेक्ट तुम्ही जरी ही लिंक टाकली, हा टॅब ओपन झाला तरी चालते. काही हरकत नाही. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ही लिंक शेअर करत आहे. डायरेक्ट तुम्ही ह्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमची जी काही स्वगणना आहे ती करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या जे काही सहकारी असतील किंवा इतर तुमचे मित्र-मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना आजच ही स्वगणना तुम्ही पूर्ण करायला सांगा मित्रांनो. ठीक आहे. आता आपण ही जी काही माहिती आहे, ती आपण माहिती फिलअप करूया. आता येथे जर पाहिलं तर इथे जो पहिलं तुम्हाला दिसत आहे सिलेक्ट स्टेट. इथे तुम्हाला आता आपण महाराष्ट्रातले आहे, म्हणून आपण इथे महाराष्ट्र हा जो काय आहे राज्य, ते राज्य सिलेक्ट करायचे. खाली दिलेला आहे तो कॅप्चा दिलेला आहे. आता इथे जो काही कॅप्चा दिलेला आहे, हा कॅप्चा आपल्याला पूर्ण इथे टाकायचा आहे. हा कॅप्चा आहे, तो आपल्याला कॅप्चा पूर्ण इथे टाकायचा आहे. मग इथे आपण हा कॅप्चा टाकणार आहे. तर आपण तो कॅप्चा टाकून घेऊ. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला येथे ही जी काही माहिती ती दिसत आहे. पहा तुम्ही स्क्रीनवर जनगणना 2027 के लिए मकान सूचीकरण कार्यचरण की स्वगणना जे काही पोर्टल में आपका स्वागत आहे असं दिलेलं आहे त्यांनी. सगळी माहिती ते खाली दिलेली आहे. वरती हिंदीमध्ये दिलेली आहे, खाली इंग्रजीमध्ये दिलेली आहे. आता इथे आपल्याला ओके करायचं आहे. ठीक आहे. आपण आता ओके करूया. ओके केल्यानंतर येथे तुम्हाला पहा काय हा नवीन टॅब ओपन झालेला आहे. आता हा नवीन टॅब ओपन झालेला आहे. इथे तुम्हाला असं दिसत असेल, की पहिलं जे दिसत आहे तुमचं स्टेट ऑटोमॅटिक आलेलं आहे. तुम्हाला आता इथे तुमचं काय करायचंय तर घरामध्ये जे काही महत्त्वाचं तुमचं मुख्य व्यक्ती आहे, त्याचं नाव द्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि खाली ईमेल आयडी द्यायचा आहे. त्यानंतर खाली आहे व्हेरिफाय अँड प्रोसेस. आता ही आपण पहिली प्रोसेस करून घेऊ. त्यानंतर तुम्हाला भाषेचा वगैरे टॅब येईल. ठीक आहे. आता आपण ही माहिती फिलअप करून घेऊया मित्रांनो. त्या अगोदर येथे जर पाहिलं तुम्ही इथे एक नोटीस आलेली आहे, की प्लीज एंटर द नेम ऑफ द हेड ऑफ द हाउसहोल्ड करेक्टली. वन्स रजिस्ट्रेशन इट कॅन नॉट बी चेंज लेटर. तुम्हाला पुन्हा बदलता येणार नाही. ठीक आहे. आता इथे आपण ओके करूया. ओके केल्यानंतर आपल्याला ही पूर्ण माहिती इथे पुन्हा भरायची आहे. आपण ती माहिती फिलअप करून घेऊ मित्रांनो. चला. ही माहिती भरल्यानंतर येथे आपल्याला जर पाहिलं तर एक ओ-टी-पी आलेला आहे. म्हणजे आपल्या मोबाईल नंबरवर इथे ओ-टी-पी आलेला आहे. आता हा ओ-टी-पी आपल्याला इथे टाकायचा आहे. त्यासाठी आपण ओके करूया. आता आपण तिथे ओके केले. त्यानंतर आपल्याला इथे लँग्वेजचा एक ऑप्शन आलेला आहे मित्रांनो. येथे जर पाहिलं तुम्ही तर येथे तुम्हाला
हा जो काही लँग्वेजचा ऑप्शन आहे इथे तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे. ते सगळ्यांनी मराठी लँग्वेज सिलेक्ट करायची बरं का. त्यानंतर खाली ओटीपी टाकायचं. तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी आलेला आहे आणि त्याचा जो काही कालावधी आहे तो त्याचा कालावधी तुम्हाला इथे दिसत असेल. त्याचा 1 मिनिट 17 सेकंड म्हणजे 1.5 मिनिटासाठी हा ओटीपी येत आहे. चला आता आपण आता इथे पहिले आपली लँग्वेज सिलेक्ट करूया इथे. तर इथे आपण पाहिलं तर इथे मराठी लँग्वेज आलेली आहे. त्यानंतर आता ओटीपी टाकायचा आहे. ओटीपी टाकून घेऊ आपण. आपण ओटीपी टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला जे काही डेस्कटॉपवर किंवा स्क्रीनवर असे दिसेल आपल्याला. परंतु येथे आपण काय करायचंय, इथे तुम्हाला असं वाटेल की बाबा काहीतरी प्रॉब्लेम आला. पण नाही, इथे आपण ट्राय अगेन करायचंय. चला आपण इथे ट्राय अगेन करूया. हे पहा, आपण ट्राय अगेन केलेला आहे. आता ट्राय अगेन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पुढचा जो काही टॅब आहे तो ओपन झालेला आहे. आता येथे आपल्याला काय करायचं आहे, तर ही जी काही माहिती आहे आपल्याला सगळी भरायची आहे. आता आपल्याला काय माहिती भरायची पहिलं पहा, तर ते स्थानिक तपशील आहे ते. काय आहे, तर इथे पहिला जो काही मुद्दा आहे ना, तो स्थानिक तपशील आहे. त्यानंतर दुसरा आहे तो गणना घराचा तपशील आहे. तिसरा आहे सर्वसाधारण माहिती. चौथा आहे सुविधा. पाचवा आहे मालमत्ता आणि 6वा आहे पुनर्वलोकन व पुष्टीकरण. काही अवघड नाही, एकदम सोप्पं आहे. तुम्ही फक्त माहिती खरी भरा, बाकी काही नाही. मित्रांनो, तर अशा पद्धतीने आता आपण सुरुवात करूया. आपला पहिला जो काय आहे टॅब, तो स्थानिक तपशील आहे. तर तो इथे पहा, इथे महाराष्ट्र आलेलाच आहे. त्यानंतर इथे आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. आता इथे जिल्हा आहे, तो आपण इथे जिल्हा आपण सिलेक्ट करूया आता. तुम्ही जिथे राहताय ना, तिथला तुम्हाला तो जे काही ते जिल्हा हे करायचा आहे. पिनकोड आहे. तो पिनकोड पण तुम्ही आता सिलेक्ट करा. अशा पद्धतीने तुम्ही हे केलेलं आहे. त्यानंतर आता याचे थोडं खाली पाहिलं तर तुम्हाला एक एक टॅब दिसेल इथे, की इथे तुम्हाला काय करायचे गाव, शहर, स्थानिक, हॉटेल म्हणजे काय नाही हेमलेट आणि लँडमार्क. येथे तुम्हाला तेच हे जो काही खाली नकाशा दिसतोय, ह्या नकाशामध्ये तुम्हाला तुमचं जे काही स्थान आहे, हे तुम्हाला इथे अक्षांश, रेखांश इथे दिसते. हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. मग त्या अगोदर काय करायचे, तर इथे पहा इथे इथे तुम्हाला शोधामध्ये इथे तुम्हाला तुमचं जे काही स्थान आहे ना, ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. आपण निवडूया तिथे चला. आता आपण जर पाहिले ते, तर येथे आपण जो काही पत्ता टाकला होता थोडक्यामध्ये, सिलेक्ट केला होता, तो तो इथे सिलेक्ट झालेला आहे. त्यामुळे त्यांनी आपण तिथे सर्च केलेलं आहे. तर अशा पद्धतीने इथे आले तुमच्या नकाशामध्ये तुमच्या घरावर जे काही आहे, ते सगळं इथे आलेलं आहे आणि तुमच्या घरावर मार्कर ड्रॅग करा. तर ते मार्कर ड्रॅग करायचं ठीक आहे. आता आपण त्यावरती क्लिक करूया. आपल्याला जे काही आपलं लोकेशन आहे ते सेट करायचं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने हा नकाशा मोठा, बारीक, छोटा होऊ शकतोय. ठीक आहे. आता आपण अजून मोठा करूया थोडासा आणि आपलं इथे कोणतं जे काय आहे, घराचं दिसत आहे ते आपण सिलेक्ट करूया तिथे. आता येथे पाहिलं मित्रांनो, तर तुम्हाला अशा पद्धतीने हे पहा, आपलं हे जे काही दिसत आहे, तुम्हाला इथे मी दाखवतो मित्रांनो, हे थोडंसं वेगळा हा कलर घेतो आणि हा सर्कल दाखवतो तुम्हाला. हे पहा, इथे जे काही लाल दिसतंय ना, हे पहा, पुन्हा मी थोडंसं हे करतो. हे जे काही लाल दिसतंय ना, ते तिथे माझं घर आहे. अशा पद्धतीने इथे तर सिलेक्ट करायचं आहे मला ते. मग ते आता कशा पद्धतीने सिलेक्ट करायचं ते पहा तुम्ही इथे. हे पहा अशा पद्धतीने मी सिलेक्ट केलेलं आहे ते. हं. अशा पद्धतीने मी हे सिलेक्ट केलेलं आहे. अशा पद्धतीने मी हे सिलेक्ट केलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे आता आपण हे सिलेक्ट केलेलं आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपण खाली सगळ्यात खाली जर पाहिलं इथे, तर इथे स्थानाची पुष्टी करा म्हणून एक ऑप्शन आलेला आहे. इथे पाहू शकता तुम्ही, की स्थानाची पुष्टी करा. मग आता आपल्याला काय करायचंय, इथे क्लिक करायचं आहे. हे पहा इथे आपल्याला काय दिलंय, स्थानाची पुष्टी करा. इथे क्लिक करायची आपण. क्लिक करूया आपण. त्यानंतर सगळ्यात खाली उजव्या बाजूला तिथे दिलेलं आहे, की जतन करा. काय सांगितलंय? जतन करा. आता येथे जर पाहिलं तर तुम्ही येथे रिसेट करा. जर चुकलं असेल तर पुन्हा रिसेट करू शकतो किंवा मग इथे खाली जतन करा. मग आपण जतन करा म्हणून ह्या टॅबवर क्लिक करूया. चला, जतन करा म्हणल्यावर आपल्याला पुढे आपल्याला बघा, इथे स्थानाची पुष्टी करा म्हणून पुन्हा आपल्याला हो किंवा नाही म्हणून आलेलं आहे. कृपया तुमचे पहा इथे कृपया तुमच्या घराचे स्थान निश्चित करा. चुकीचे स्थान असल्यास तुमचा स्लोगन न देता प्रदान केला जाणार नाही. परंतु आपण आता व्यवस्थित केलेलं आहे. त्यानंतर पुढे जायचे आहे का? तर आपण पुन्हा आता आपण होयवर क्लिक केलं, की पुढे दुसरा टॅब आहे. तो आता उपलब्ध झालेला आहे. म्हणजे पहिला टॅब झाला होता तो स्थानिक तपशील, त्यानंतर गणना घराचा तपशील. आता आपल्याला दुसरा आपला हा टॅब चालू झालेला आहे, की गणना घराचा तपशील. याच्यात आता पाहू आपण आता, की हा जो काही टॅब ओपन झालेला आहे, तर हा आपल्याला करायचा आहे गणना घराचा तपशील. ठीक आहे, आता आपण तो करूया. त्यामध्ये काय-काय दिलेलं आहे तेही आपण पाहूया. ठीक आहे. पहिला टॅब दिलेला आहे
पहिल्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी की जनगणना घर तपशील. जनगणना घर तपशील दिले. गणना घर म्हणजे एक इमारत किंवा काय? मग आता हे प्रश्न आहेत. मग आता पहिला प्रश्न काय विचारलाय त्यांनी? तर पहा इथे की गणना घराची जमीन यासाठी मुख्य वापरलेले साहित्य. काय वापरलेलं आहे? तर इथे तुम्हाला पर्याय दिलेत. माती, लाकूड, बांबू, पक्क्या विटा, दगड, सिमेंट. ठीक आहे, आता आपण सिमेंट बऱ्यापैकी सगळ्यांची सिमेंटची घरं असतात. आता तुमचं क्षेत्र कशावरती आहे? खेडेगाव असेल तर कोणाचे ह्या पक्क्या विटा पण असू शकतात, लाकूड, बांबू असू शकते, एखाद्या शेतामध्ये राहत असेल तर किंवा इतरमध्ये पण असू शकतं. तर शक्यतो शहरामध्ये सिमेंट वापरतात. अशा पद्धतीने गणना घराची भिंत यासाठी मुख्य वापरलेले साहित्य कोणते? अशा पद्धतीने पुढे पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये. मग आता कोणते साहित्य वापरले होते? तेही तुम्ही हे करा. अशा पद्धतीने तुमचे प्रश्न आहे पुढचा. गणना घराची छप्पर यासाठी मुख्य वापरलेले साहित्य कोणते आहे? गणना घराची स्थिती. अशा पद्धतीने एवढे प्रश्न आहेत. मग आता हे आपण फिलअप करू. फिलअप केल्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचे की हे सगळे प्रश्न भरले आपण, की आपण आपल्याला इथे जतन करावं पुढे ऑप्शन येणार आहे. आपण ते करूया. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण सगळे टॅब आता हे भरलेले फिलअप केलेले आहेत. आता हे फिलअप केल्यानंतर इथे खाली जतन करा म्हणून हा टॅब आलेला आहे. हे पहा डार्क आणि थोडासा फेंट होतोय. त्याच्यावर क्लिक करूया आपण. चला आता आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला नक्की पुढे जायचे आहे का? हा आता पुढे हे आलेला आहे, इंटरफेस आलेला आहे. तर होय म्हणून आपण क्लिक करूया. चला होय केलेली आहे आपण. आता पुढे आपला तिसरा मुद्दा आलेला आहे बघा, सर्वसाधारण माहिती. हा जो काही सर्वसाधारण माहिती आहे, हा आपल्याला आता पुढचा टॅब आलेला आहे. ठीक आहे आता हे पहा सर्वसाधारण माहिती आहे. तर सर्वसाधारण माहिती इथे पण तुम्हाला दिसत असेल. तर ही जी काही माहिती आहे, ती माहिती आपल्याला भरायची आहे. म्हणजे आपला तिसरा टॅब ओपन झाला. एक 5 मिनिटांमध्ये सगळी ही जनगणना पूर्ण होईल. आपली म्हणजे स्वगणना. फक्त आपण थोड्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडा वेळ लावत आहे. सगळ्या गोष्टी समजून सांगत आहे. आता कुटुंब प्रमुखाशी जी काय आहे ती माहिती इथे सांगायची आहे. त्यात आपण पाहूया. पहिला कुटुंब प्रमुखात जे काय आहे ना, सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या किती? इथे टाइप करा. कुटुंब प्रमुखाचे नाव काय? ते टाइप करा. समजा आलेलं आहे तिथे. त्यानंतर पुढे पाहू आपण थोडंसं. कुटुंब प्रमुखाचे लिंग वगैरे, त्यानंतर जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर मध्ये असेल तर ती आपल्याला माहिती करायची. घराच्या मालकीची स्थिती कशी आहे? निवास योग्य खोल्यांची संख्या किती? कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोड्यांची संख्या किती? पहा इथे पाहता शेवटचं काय दिसतंय? पहा शेवटचं पहा, या कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या. सामान्य निवासी असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या मोजताना जर पती किंवा पत्नी तात्पुरते हजर नसतील तरी सुद्धा त्यांची गणना करावी. ओके. अशा पद्धतीने हे करायचं आहे. आपण माहिती भरूया. अशा पद्धतीने आपण माहिती आता ही पूर्ण फिलअप केलेली आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे आता आपण जतन करावं, पुढे जाऊ, ह्या टॅबवर क्लिक करू. अशा पद्धतीने पुन्हा पुष्टी करा म्हणून आलेलं आहे. होय म्हणून आलेलं आहे आता. ठीक आहे. आता होय त्यानंतर पुढचा चौथा टॅब आहे, तो सुविधा म्हणून हा टॅब ओपन झालेला आहे. तर आता हा जो काही चौथा टॅब आहे सुविधा, त्यामध्ये आता आपल्याला येथे काय-काय सुविधा आहेत ती माहिती भरायची आहे. त्यामध्ये आपण ही माहिती आता लगेच फिलअप करूया. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत कोणता आहे? आता मुख्य स्रोत म्हणजे तुम्हाला कशाद्वारे पाणी येत आहे? तर ते प्रक्रिया केलेले पाणी नळाद्वारे, प्रक्रिया न केलेले पाणी नळाद्वारे, न केलेले विहीर, हातपंप, बाकी काय बोरवेल वगैरे असेल, तर अशा पद्धतीने हे प्रश्न आहेत. पिण्याच्या पाण्याची उपलब्ध असलेला स्रोत पुढे परिसराजवळ आहे का परिसरा लांब आहे, दूर आहे? आता 100 मीटर थोडक्यात आहे. अ, खेडेगावांमध्ये किंवा शहरांमध्ये 500 मीटर असं आहे यामध्ये. परंतु तुम्हाला कुठे आहे स्रोत? पाण्याचा स्रोत. आता पाणी येतंय तुम्हाला नळाद्वारे, तो स्रोत नाही. जिथं पाणी शुद्धीकरण केलं जातं. समजा एक 500 मीटरवर पाणी आहे, स्रोत आहे, एखादं लेक वगैरे आहे किंवा मोठी विहीर आहे, तिथून पाणी तुम्हाला घरापर्यंत येते. मग ते लहान आहे का ते स्रोत विहिरीचा वगैरे किंवा नदी तलाव असेल, तो तलाव म्हणजे ते जवळ किंवा दूर असं. प्रकाशाचा मुख्य स्रोत काय तर वीज आहे इथे, त्यानंतर रॉकेल वगैरे. शौचालयाची उपलब्धता आहे का तुमच्यामध्ये की नाही? शौचालयाचा प्रकार कसा आहे? म्हणजे सेफ्टी टँक आहे का? ड्रेनेजद्वारे ते हे होतं. ह्या सगळ्या माहिती इथे दिलेली आहे त्यांनी. सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था. मग कशी आहे? बंद गटार असेल, परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता आहे का? परिसरामध्ये तर आहे किंवा नाही. अशा पद्धतीने ही माहिती द्यायची. स्वयंपाकघराची उपलब्धता किंवा एल-पी-जी, पी-एन-जी जोडणी कशी आहे? तर आहे, नाही. त्यामध्ये परत सबमुद्दे आहेत, उपमुद्दे आहेत. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन कोणतं आहे? तर इथे सगळ्यांचं बऱ्यापैकी आता एल-पी-जीच असतं. अशा पद्धतीने त्यानंतर जे काही माहिती सगळी भरली की पुन्हा जतन करा वगैरे अशा गोष्टी आहेत. आता आपण हे जे काही प्रश्न आहेत ना, ते पुन्हा आपण फिलअप करूया आणि पुढे जाऊया. अशा पद्धतीने आपण कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी, जी पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत कोणता आहे? पिण्याच्या पाण्याची उपलब्ध असलेला स्रोत, प्रकाशाचा मुख्य स्रोत कोणता? शौचालयाची उपलब्धता कशी आहे? शौचालयाचे प्रकार कसे आहेत? त्यामध्ये उपमुद्दे आहेत, ते आपण सिलेक्ट केलेले आहे. सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था कशी आहे? परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता आहे का? स्वयंपाकघराची उपलब्धता आणि एल-पी-जी, पी-एन-जी जोडणी कशी आहे? स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन कोणते कोणते आहे? तर अशा पद्धतीने ही माहिती भरलेली आहे. आता आपण पुढे जतन करा व पुढे जा.
त्यावर क्लिक करूया. पुन्हा इथे सांगितलेलं आहे तुम्हाला नक्की पुढे जायचं आहे का? तर होय. आता अशा पद्धतीने पुढचा आपला जो काही 5वा टॅब आहे मालमत्ता. हा 5वा टॅब आहे मालमत्ता. हा टॅब आपल्याला आता ओपन झालेला आहे. अशा पद्धतीने आता ही माहिती आपल्याला फिलअप करायची आहे. यामध्ये जी काही माहिती आहे ती आपल्याला इथे भरायची आहे. ठीक आहे, आपण ती पुन्हा भरूया. चला, ठीक आहे. यामध्ये जे काय तर मालमत्तेचा वापर जरी व्यावसायिक उद्देशासाठी केला जात असेल, तरी कुटुंबास मालमत्तेची मालकी आणि उपलब्धता आहे असे समजावे. ठीक आहे. तर रेडिओ ट्रान्समीटर समजा तर आहे का परंपरागत रेडिओ संच आहे तुमच्याकडे? असेल तर येस करा किंवा तुम्ही मोबाईलवर वगैरे इतर पाहता. सध्या आता मोबाईलवर आहे, मोबाईलवर. दूरचित्रवाणी म्हणजे काय तर टीव्ही. टीव्ही आहे का घरात? तर आहे. आहे पण कसं बघता तुम्ही? इतर डिश टीव्ही आहे तुमची का दूरदर्शन निःशुल्क आहे. म्हणजे जे आपला टीव्ही आहे त्याच्यावरती आपण रिचार्ज वगैरे मारलेलं नाही. साधा आहे. अशा पद्धतीने तर इथे आपण काय आहे तर कोणाकडे केबल असेल, काय असेल तर ते आपण करू शकतो इथे. तर आता इथे माझ्याकडे नाही त्यामुळं मी इतर कोणतेही असं केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर सॉरी नाही म्हणून मी केलेलं आहे ते. इंटरनेट उपलब्धता काय आहे? मोबाईलवर आहे, लॅपटॉपवर, संगणकावर तर मोबाईलवर, स्मार्टफोनवर आहे. अशा पद्धतीने लॅपटॉप, संगणक आहे, नाही तर होय म्हणून केलेलं आहे किंवा ज्याच्याकडे नसेल त्यांनी नाही म्हणून करा. ठीक आहे. तर आता इथे होय म्हणून केलं मी समजा. त्यानंतर दूरध्वनी मोबाईल, स्मार्टफोन कसा आहे तुमच्याकडं? तर फक्त लँडलाईन आहे किंवा स्मार्टफोन आहे, तर ते स्मार्टफोन आहे. असं केलेलं आहे मी. सायकल, स्कूटर, मोटरसायकल तुमच्याकडे आहे का? काय आहे यापैकी? तर इथे स्कूटर, मोटरसायकल आहे म्हणजे 2 चाकी गाडी आहे. असं केलेलं आहे. कोणाकडे सायकल असेल तर आणि स्कूटर असेल तर दोन्ही म्हणून करा. चला. कार, जीप, व्हॅन आहे का तुमच्याकडं? तर नाहीये. कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य कोणते? तर याच्यामध्ये आम्ही शक्यतो गहूच जे काय आपण म्हणतो थोडक्यात चपाती म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण हे करतो. त्यानंतर अशा पद्धतीने ही सगळी जी काही माहिती आहे, ती आपण फिलअप केलेली आहे. आता फिलअप केल्यानंतर आपण पुन्हा काय करूया, तर खाली जाऊ आणि जतन आणि पुढे जा आणि जतन करा असे करूया. ठीक आहे. आता इथे आलेले तर होय म्हणून आपण इथे करूया. अशा पद्धतीने जी काय तर ही सगळी माहिती आता आपली आलेली आहे. आता ही माहिती आपली आलेली आहे. ही सगळी माहिती आपण पुनर्वलोकन करा आता. इथे काय सांगितले त्यांनी? तुमची सगळी माहिती आहे. ही सगळी माहिती तुम्ही काय करा पुनर्वलोकन करा. म्हणजे सगळी माहिती आपल्याला इथे दिसणार आहे. ठीक आहे. आता आपण ही माहिती सगळी पाहूया. बरोबर असेल तर आपण काय करायचं क्लिक करूया सगळी. आपली माहिती क्लिअर आहे म्हणून. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही सर्वांपर्यंत शेअर करा बरं का. एक 5 मिनिटांमध्ये ही जी काही तुमची सुगणना आहे ती होणार आहे. 2027 ची आपली जी काही जनगणना आहे त्यासाठी हा पहिला पार्ट आहे आपला. पहिला आपला टर्म आहे सौगंधा. त्यानंतर फेब्रुवारी 2027 नंतर आपला दुसरा मुख्य जो काही टर्म आहे, तो टर्म चालू होणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही स्वतः करून घ्या. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. अशा पद्धतीने मित्रांनो, ही सगळी माहिती आपली आलेली आहे. मी थोडंसं ब्लर करतोय मित्रांनो. एकदा पाहून घ्या तुमची सगळी माहिती बरोबर आहे का ती. अशा पद्धतीने ही माहिती मी थोडंसं ब्लर केलेलं आहे मित्रांनो, कारण ही जी काही माहिती आहे ती आपल्याला भरायची आहे. सगळी माहिती मी ते रितसर म्हणजे जे काय आहे, तर पहा यामध्ये काय-काय आलेलं आहे ते पहा. पहिला जे काय ते स्थान माहिती आलेली आहे. तर स्थान आलेलं आहे, राज्य आलेले, जिल्हा आलेला आहे माझा. त्यानंतर जनगणना घर तपशील, जी काही गणना घराची जमीन यासाठी मुख्य वापरलेलं साहित्य मी केलेलं आहे. गणना घराची भिंत यासाठी मुख्य वापरलेलं साहित्य काय आहे ते? गणना घराची छप्पर यासाठी मुख्यतः वापरलेलं साहित्य. ओके. गणना घराची स्थिती. केलं. दुसरा मुद्दा कुटुंब प्रमुखाशी संबंधित माहिती. यामध्ये किती व्यक्ती आहेत त्या कुटुंबात? कुटुंबाचे प्रमुखाचे नाव, प्रादेशिक भाषा कोणती आहे? कुटुंब प्रमुखाचे लिंग कोणतं आहे? जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतरमध्ये तर इतरमध्ये. या घराच्या मालकीची स्थिती कशी आहे? तर भाड्याची आहे. निवासयोग्य खोलीची संख्या 1. कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्याची संख्या किती आहे? 1 आहे. त्यानंतर पुढचा आहे कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी. तर पिण्याच्या पाण्याची मुख्य स्रोत कोणता आहे? पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असतो. हे ज्या काही गोष्टी आहेत. पुढे आहे कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता. तर मालमत्ता म्हणजे काय? तर रेडिओ, ट्रान्झिस्टर आहे का? मोबाईल आहे. दूरचित्रवाणी आहे का? नाही. त्यानंतर इंटरनेट उपलब्धता तर आहे पण मोबाईलवर. लॅपटॉप, संगणक आहे. मोबाईल नंबर कोणता आहे? मोबाईल कोणता आहे? अशा पद्धतीने ही माहिती आहे. हे सगळी माहिती भरल्यानंतर सगळ्या गोष्टी इथे आलेल्या आहेत. आता थोडंसं पाहिलं तुम्ही तर येथे खाली सगळ्यात खाली संपादित करण्यासाठी मागे जा. मसुदा म्हणून जतन करा आणि पुष्टी करा, सादर करा असा टॅब आलेला आहे. आपण आता खालच्या टॅबला जाऊया आणि त्या गोष्टी क्लिअर करूया. आता आपण हा पहिला टॅब आहे. पहिल्या टॅबवर आपण गेलो होतो. संपादित करण्यासाठी मागे जा. जर आपल्याला एडिट करायचं असेल तर आपण मागे जाऊ शकतो. त्यानंतर आपल्याला काही एडिट नाही करायचं. आपल्याला मसुदा म्हणून जतन करायचं आहे आपल्याला. हे आपल्याला जतन करायचं आहे. आपण त्यावर क्लिक करू आणि नंतर आपण 3 नंबरला पुष्टी करावं, सादर करा. या गोष्टी आपण जाणार आहे. चला आपण मग आता आपण मसुदा म्हणून जतन करा आपण करूया. आता याची जर पाहिलं तुम्ही तर इथे काय आलेलं आहे, तर तुमचा डेटा मसुदा म्हणून सेव्ह केला गेला आहे. कृपया सुगणना कालावधीत अंतिम सादर करा. आता इथे आपण काय करायचं आता ठीक म्हणून आपण इथे क्लिक करूया. म्हणजे आपला अंतिम सादर होईल आपला तो मसुदा म्हणून आपण जतन केलेला आहे.
तिथे ओके केले. त्यानंतर पुढे आहे पुष्टी करा आणि सादर करा. म्हणजे आता इथे क्लिक केलं की आपल्याला आता एक 12 अंकी आपल्याला नंबर येणार आहे मित्रांनो. तो आपण लिहून ठेवायचा आहे. कारण जे कोण गणना घर शोधा येतील किंवा जे काही स जनगणनेसाठी जे काही अधिकारी वर्ग येतील, तर त्यांना आम्ही स्वगणना केलेली आहे म्हणून आपण सांगू शकतो आणि आपला हा जो काही 12 अंकी नंबर त्यांना देऊ शकतो. ते क्लिक करतील ऑटोमॅटिक त्यांच्याकडे ते घर गेलेलं असतं. त्यांना जे काही ॲप आहे त्या ॲपवर गेलेलं असतं. तिथे ते फक्त नंबर टाकतील आणि फक्त व्हेरिफाय करतील. बाकी काही नाही. तर मित्रांनो सगळ्यांनी माहिती खरी आहे ते शेअर करा फक्त. आता आपण पुष्टी करा व सादर करा हे बटन क्लिक करूया. याचे जर पाहिलं तुम्ही तर याचे त्यांनी सांगितलेलं आहे की अंतिम सबमिशन नंतर सबमिट केलेल्या डेटामध्ये कोणताही बदल शक्य नाही. पहा अंतिम सबमिशन नंतर सबमिट केलेल्या डेटामध्ये कोणताही बदल शक्य नाही. तुम्हाला नक्की पुढे जायचे आहे का? तर हो म्हणून आपण क्लिक करूया. चला हो म्हणून क्लिक करू. आता स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपण यशस्वीरित्या सबमिट केले म्हणून असं आलेलं आहे. आणि आता ही जी काही आपली स्वगणना आहे, ती आपली पूर्ण झालेली आहे. इथे पाहू शकता तुम्ही तुमचं जे काय तुमचा स्वगणना अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आहे. त्यानंतर तुमचं जे काय आहे इथे स्वगणना आयडी आलेला आहे. आता हा जो काय आयडी आलेला आहे मित्रांनो, हा आयडी खूप महत्वाचा आहे. तुम्हाला हा आयडी इथे काय करायचा आहे, तर सेव्ह करून ठेवायचा आहे तुम्हाला हा आयडी. ह्याचा फोटो काढून ठेवा. म्हणजे जर किंवा तुमच्या जर घरी जे कोण जनगणना करण्यासाठी अधिकारी लोक येतील किंवा काय येतील, त्यांना तुम्ही फक्त हा नंबर आहे, तो नंबर फक्त तुम्हाला द्यायचा आहे मित्रांनो. बाकी काही नाही त्यांच्याकडे ऑटोमॅटिक हा डाटा गेलेला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ही जी काही माहिती भरताल, त्यावेळेस तुम्हाला येथे मोबाईलवर एस-एम-एस पण येईल, की तुम्ही तुमचं यशस्वीरित्या सबमिट केलेले आहे. त्याचबरोबर तुम्हाला येथे ईमेल पण येईल, की डिअर रिस्पोंडंट, थँक यू फॉर कंप्लीटिंग सेल्फ एन्युमरेशन युअर एससी आयडी. म्हणजे आपल्याला ईमेलला पण आयडी आलेला आहे. त्यानंतर आपल्याला आपला काय तो एस-एम-एस आहे. एस-एम-एसद्वारे पण आपल्याला मेसेज आलेला आहे त्यांचा ईमेल आयडी. तरी पण तुम्ही हा ईमेल आयडी लिहून ठेवा. अशा पद्धतीने आपली ही जी काही जनगणनेचा आपला पहिला टप्पा आहे, की स्वगणना. हा आपण घर बसल्या एक 5 मिनिटांमध्ये करू शकतो. फक्त व्हिडिओच्या माध्यमातून हा करण्यासाठी जास्त वेळ लागलेला आहे मित्रांनो. तर माझं सगळ्यांनाच संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व म्हणजे जे कोण जनगणना करण्यासाठी इच्छुक आहेत, स्वगणना त्यांनी निश्चितपणाने तुम्ही ही जी काही जनगणना आहे, स्वगणना आहे, ती 5 मिनिटांमध्ये करून घ्या. तुमचे मित्र, सहकारी, तुमचे ऑफिस स्टाफ असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अशा पद्धतीने एक 5 मिनिटांमध्ये त्यांना तुमची ही स्वगणना पूर्ण करण्यास सांगा आणि निश्चितपणाने ही जी काही जनगणना 2027 आहे, त्यामध्ये तुमचा खरंच यशाचा मोलाचा वाटा म्हणून हा स्वगणनेचा पण तुमचा जो काय तुम्ही करण्याला आहे, तर ते निश्चितपणे ते उपयोग ठरेल मित्रांनो. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो, येथे जर तुम्ही थोडंसं पाहिलं इथे, तर येथे त्यांनी सांगितलेलं आहे, की हा तुमचा ईमेल आहे. म्हणजे काय आयडी आहे किंवा आहे. आता तुमचा एच-एल-ओ पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ही स्वगणना आयडी प्रगणकासोबत शेअर करण्याची विनंती केलेली आहे. जसे तसे झाले नाही, तर प्रगणकाकडून नवीन गणनेची आवश्यकता असू शकते. म्हणजे जरी तुमचा हा जो काय आयडी वगैरे ओपन झाला नाही, तरी तुम्ही त्यांच्या कडून जे काही प्रगणक येतील त्यांच्याकडून तुम्ही पुन्हा करू शकता. बघा इथे सांगितलेलं आहे खाली, की हा जो काही एससी आयडी तुमच्या मोबाईल आणि ईमेलवर जर दिला असेल, तर पाठवण्यात आला आहे. म्हणजे तुम्ही मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी दिला असेल, तर इथे आलेला आहे. मित्रांनो, जरी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर इथे टाकला नाहीये सुरुवातीला, तरी तसं काहीही नाही, बंधन नाही, की मोबाईल नंबर दिलाच पाहिजे. परंतु मी सांगितलेलं आहे. पण तरी पण आपली एक आपलं राष्ट्रीय करतोय म्हणून तुम्ही देऊ शकता मित्रांनो. तर अशा पद्धतीने ही स्लोगन आहे तुम्ही 5 मिनिटांमध्ये करू शकता मित्रांनो. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. आपल्या हाडकेस यूट्यूब चॅनल आहे, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.